नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एम-पी-एस-सीकडून या ठिकाणी राज्यसेवाची भरती डिक्लेअर करण्यात आली आहे. 87 जागांसाठी ही पद भरती होत आहे. ओके. बघा दिलेली आहे की रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्ह्यामध्ये ही परीक्षा होत आहे. म्हणजे 31 मेला राज्यसेवेची एक्झाम आहे. ओके. बघा या ठिकाणी फॉर्म भरायला जे सुरुवात होते ऑनलाईन पद्धतीने 31 डिसेंबर 2025ला या ठिकाणी दुपारी 2 वाजतापासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. तर 20 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहात. ओके. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करण्यासाठी त्यांनी तारीख दिलेली आहे. की तुम्ही 22 तारखेपर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. ओके. स्टेट बँकच्या चलनामधून. ओके. तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा आता अतिशय महत्त्वाची भरती आहे. जवळ-जवळ 87 पदासाठी यामध्ये भरती होते. बघा यामध्ये सामान्य प्रशासन विभाग, राज्यसेवा 79 पद आणि महसूल वन विभागामध्ये 8 पदांची भरती आहे. ज्यांना राज्यसेवेमध्ये मोठ्या पोस्टवर जायचं आहे त्यासाठी भरती खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. तर बघा ही जी भरती आहे ती भरताना mpsc.gov.in या साईटवरती जायचं आहे. ठिकाणी एम-पी-एस-सी लॉगिन करायचं आहे आणि यानंतर जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी एम-पी-एस-सी लॉगिन करून क्रिएट अकाउंट करायचं आहे आणि या ठिकाणी आपलं नवीन अकाउंट बनवायचं आहे. ओके. ही जी एक्झाम आहे ही जे लास्ट इयरला डिग्रीच्या ते मुलंसुद्धा देऊ शकतात आणि ज्याची डिग्री कंप्लीट झाली आहे असे मुलंसुद्धा ही एक्झाम देऊ शकतात. ओके. या एक्झामचं बघा ती जागा कमी आलेली आहे. यामध्ये जागा नक्कीच मित्रांनो प्लस होणार आहे. जागा वाढतीलच. हे दरवेळेला एम-पी-एस-सीचा रूलच आहे की ज्यावेळेला फ्री होते त्यानंतर जागा ॲड केल्या जातात. बघा या ठिकाणी ओपनचे जे तुम्हाला दिलं आहे की जर तुम्ही ओपन कॅन्डिडेट असाल तर 38 वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकतात. तुम्ही जर SC-ST असणार तर 43 जागा तुम्ही देऊ शकतात. तुम्ही जर स्पोर्ट पर्सन असणार तर तुम्ही 43 पण देऊ शकतात आणि जर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणजे तुम्ही एक्स आर्मी असाल किंवा तुम्ही हँडिकॅप असाल तर 45 पर्यंत या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकतात. ओके. बघा एक्झाम होणार आहे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की 2 पेपर असणार आहे. ज्यामध्ये पहिला पेपर CSAT, दुसरा पेपर GS असणार आहे. 400 मार्काचा टोटल. मुख्य परीक्षा 1750ची असणार आहे. जी या ठिकाणी थिअरी असणार आहे आणि 275ची या ठिकाणी मुलाखत होणार आहे. त्यामुळे मित्रांनो अतिशय चांगली संधी तुम्हाला आलेली आहे. त्यामुळे फॉर्म भरून घ्या. फॉर्ममध्ये तुम्हाला दिला आहे बघा उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट एकूण 13 पदे आलेली आहे गट विकास अधिकारीची. त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त विभाग लेखा गट एकूण 32 पदं आलेली आहे. सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब एकूण 30 पदे आलेली आहेत. उद्योग अधिकारी तांत्रिक एकूण 4 पदे आलेली आहे. पशुवैद्यकीय गट 8 पदे आलेले आहे आणि यामध्ये अजून नवीन पोस्ट या ठिकाणी मित्रांनो ॲड होतील. त्यामुळे कामाला लागा, अभ्यास करा आणि चांगल्या सुवर्ण संधी तुम्हाला लवकरच एम-पी-एस-सीने ॲड डिक्लेअर केलेली आहे आणि 31 मेला या ठिकाणी एक्झाम होणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर चॅनल आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. जय हिंद मित्रांनो. धन्यवाद.